नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज मी स्टाइलिश टॉप कसं शिवायचं, कटिंग आणि स्टिचिंग या दोन्ही गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्ही 9 वर्षाच्या मुलीचं माप म्हणू शकता, त्याप्रमाणे मी मेजरमेंट घेतलं आहे इथं। तरी व्हिडिओ पूर्ण पहा। त्यासाठी मी इथं बघा कापड 4 फोल्डमध्ये अशी घडी घालून घेतली आहे। आता मेजरमेंट बघूया। 9 वर्षाच्या मुलीचं माप म्हणू शकता तुम्ही, त्याप्रमाणे घेतलं आहे मी। पूर्ण उंची टॉपची 23 इंच आहे। त्याचा वरचा भाग मी 14 इंचचा घेतला आहे। 1 इंच शिलाईमध्ये असं मी मिळून 15 इंचवर मार्क करून घेतली, बघू शकता। त्यानंतर तो कापडा कट करून घ्यायचा, टॉपचा वरचा भाग, आणि जो खाली आहे त्याला फ्रिल बनवायचा आहे। त्यासाठी इथं मी कट करून घेत आहे कपडा। वरचा टॉपचा भाग आम्ही 15 इंचचा घेतला आहे। सर्वात आधी टॉपचा पार्ट कट करून घेऊया। त्यासाठी बघू शकता तुम्ही 15 इंचचा मी एवढाच भाग घेतला आहे। त्यानंतर शोल्डर बघूया। मी शोल्डर घेतले आहेत 5.5 इंच घेतले आहेत, आणि गळा मी 2 इंचाचा घेतला आहे। तुमच्या एज प्रमाणे तुम्ही मेजरमेंट ठेवू शकता, लहान मोठं। आता आपण शोल्डर हा 5.5 इंच ठेवला आहे, त्याचप्रमाणे आर्म होल्स पण 5.5 इंच ठेवायचा या प्रकारे। त्यानंतर समोरचा आणि पाठीमागचा गळा काढून घ्यायचा। मी समोरचा गळा 3 आणि पाठीमागचा गळा 4 इंच याप्रमाणे ठेवला आहे। इथं मी गळा कट करत नाही, कारण अस्तरला मी गळा कट करून नंतर जोडणार आहे। आणि छातीचा चौथा भाग 8 आहे, त्यामुळे मी 8 इथं घेतला आहे, बघू शकता। आणि कमर 27 आहे, त्यामुळे मी 7 साडेसात घेतलं होय। टॉप म्हटलं तर एवढं काय टाईट नसतंय, थोडं लूजही चालतंय, त्यामुळे हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं टॉपचा पार्ट। आणि याच मापाने मी अस्तरही कट करून घेतला, कारण या कपड्याला मी अस्तर लावणार आहे वरच्या टॉपच्या भागाला फक्त। ह्या अशा प्रकारे गळ्याचं तुम्ही टिक करून ठेवू शकता बघा, कारण की मी नंतर गळा जोडणार आहे म्हणून। याचप्रमाणे मी अस्तरही कटिंग करून घेतला होता। व्हिडिओ खूप लांब होतोय म्हणून मी अस्तरचं कटिंग दाखवलं नाही। सेम ह्या प्रकारे अस्तरचं कटिंग। इथं मी हात पण कटिंग करून घेतला आहे। उंचीला 9 ठेवले आहेत हात, कारण खाली फ्रिल पण लावणार आहोत, त्यासाठी मी उंचीला 9 ठेवला आहे। आणि आर्म होल्स आपले 5.5 इंच आहेत, त्यामुळे इथं 6 किंवा 6.5 इंच रुंदी घ्यायची, आणि असं कट करून घेतलं आहे मी। हाताना खाली फ्रिल लावणार आहे, त्यासाठी हा असा कपडा कट करून घ्यायचा बघा, अशा लावायला। त्याची उंची घेतली आहे मी, बघू शकता तुम्ही 6 इंच। आणि कपड्याची लांबी घेतली आहे, डबल करून घेतलं आहे, त्यामुळे 17 आलंय। 17 दुनी 34, 34 घेतली आहे बघा लांबी पूर्ण। त्या प्रकारे दोन्ही हाताना सेम घ्यायचं, कारण त्यांना निर्या लागतात, त्यामुळे हे अशा कपडा जास्त घ्यावा लागतो। टॉपच्या खालच्या बाजूला म्हणजे अशा ह्या प्रकारे मी निर्या लावणार आहे। त्याची उंची आहे 10, आणि लांबी तो मी 44 इंच कपडा घेतला आहे या प्रकारे, कारण निर्या धरणार आहे। आणि फ्रंट आणि बॅक दोन्ही साईडला हे असे कपडे कट करून घ्यायचे।
हे असे 44 इंच 2 कापडे घेतले आहेत बघा मी. आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता स्टिचिंग बघूया. आता शिलाई बघूया. सर्वात प्रथम ड्रेसचा हा सरळ कपडा ठेवून घ्यायचा, त्यावरती अस्तर ठेवायचा आणि या प्रकारे गळ्याला शिलाई मारून घ्यायची गोल. आणि शिलाई असं मारून झाल्यानंतर कट करून घ्यायचा. दोन्ही समोरचा आणि पाठीमागचा दोन्ही भाग शिवून घेतलेत आणि गळा परतण्यासाठी असे बघा कट मारून घ्यायचे, त्यामुळे गळा छान परततो. असा आतमध्ये फोल्ड केल्यानंतर एक टिप सांगते बघा इथं. जर तुम्हाला वरच्या बाजून टिप दिसायची नसेल तर हा असा अस्तरचा भाग हा असा करून घ्यायचा आणि अस्तरच्या साईडनं शिलाई मारून घ्यायची. हा वरच्या बाजूला जर तुम्हाला टिप दिसायची नसेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे असं शिलाई मारल्यामुळे वरून शिलाई दिसत नाही, यासाठी असं मी मारून घेते बघा. पूर्ण शिलाई झाल्यानंतर हे असं दिसतंय बघा. गळा पण छान आपला बसला आहे. हे असे समोर आणि पाठीमागे मी गोलच गळा केला आहे. दोन्हीही भाग शिवून घेतले. आता इथं दुसरी टिप्स सांगते बघा. फ्रंट आणि बॅक साईडचे दोन्ही पार्ट्स घेऊन असे शोल्डर जोडायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. फ्रंट आणि बॅकचा शोल्डर जोडण्यासाठी आणि तिथं शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही बाहेरच्या बाजून अजिबात दोरा वगैरे दिसत नाही. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला पण ही टिप्स वापरू शकता ब्लाऊज शिवताना. ही महत्त्वाची टिप्स आहे बघा, कारण यामुळे शिलाई दिसून येत नाही, आतमध्ये शिलाई जाते. त्याचप्रमाणे मी दोन्ही शोल्डर जोडून घेतले आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता गळ्याला पण फिनिशिंग खूप छान झाली आहे. आता हात जोडून घेऊया. मी समजण्यासाठी बघा फ्रंट आणि फ्रंट म्हणून असं दोन्हीकडे लिहून ठेवलं आहे. तुम्हीही लिहू शकता, कारण शिवताना खूप कन्फ्यूज होते म्हणून. आणि मी हात जोडताना सेंटरपासून साईडला शिवून घेते, कमी जास्त व्हायला नको म्हणून. या प्रकारे मी हात पण जोडून घेतले. बघू शकता तुम्ही दोन्ही साईडनं हात जोडून घेतले. आता त्याला फ्रिल कशी लावायची ती दाखवते. हा टॉपचा भाग घेतला आहे मी आणि फ्रिल ही कशी जोडायची दाखवते. याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. व्हिडिओत बघू शकता तुम्ही या असा करून. आणि फ्रिलचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. ही महत्त्वाची टिप्स आहे बघा, कारण ह्या असं केल्यामुळे निऱ्या हा सेम येतात, कमी जास्त होत नाहीत. एक साईडला जास्त एक साईडला कमी होत नाहीत. दोन्हीचे सेंटर पॉईंट काढून घेतले आहेत आणि सेंटरला सेंटर असं जोडून तुम्ही पिन करून घेऊ शकता. तिथं पण मी सेंटर पॉईंट काढून घेतला, म्हणजे तेवढ्या जाग्याला तेवढ्या निऱ्या येण्यासाठी हे असं मेजर आखून घ्यायचं बघा. आणि शिवताना मग ते लक्षात घेऊनच शिवायचं, त्यामुळे निऱ्या सेम बसतात. कमी जास्त एका साईडला जास्त किंवा एका साईडला कमी दिसत नाहीत. फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही साईडला अशा निऱ्या तयार करून घ्यायच्या. ह्या अशा प्रकारे पाहू शकता. मी शिवून झाल्यानंतर ह्या अशा निऱ्या दिसतात, सेम दिसतात, कुठेही कमी जास्त दिसत नाहीत. बघू शकता तुम्ही सेम. ह्या असं मेजर आखून घेतल्यानंतर कमी जास्त होत नाही. याच प्रकारे हातानाही सेम करून घ्यायचं, कारण इथं हाताना पण आपण फ्रिल लावणार आहे. त्याचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि निऱ्या काढून घ्यायचे, मग जॉईन करायचं. मी पूर्ण म्हणजे समोरचा पाठीमागचा आणि हात या प्रकारे फ्रिल लावून घेतले आहेत बघा. आणि त्याच्या खालच्या साईडला शिलाई पण मारून घेतली आहे. बघू शकता तुम्ही या प्रकारे तयार झाले आहेत. कुठेही कमी जास्त होत नाही ही टिप्स वापरल्यामुळे. आता अशी परतून घ्यायची आणि साईडला शिलाई मारून घ्यायची, फक्त फिटिंग करून घ्यायची. आता मी फिटिंग करून घेते.
फिटिंग करतानाही आर्महोल्स व्यवस्थित ठेवून घेऊन मग फिटिंग करायचं, वर खाली व्हायला नको म्हणून. हे अशा प्रकारे हातापासून खालच्या फ्रिलपर्यंत पूर्ण फिटिंग करून घ्यायचं. हा माझा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि तुमच्या घरी जर मुली असतील तर तुम्हीही हा स्टायलिश टॉप नक्की ट्राय करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर पण करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा, कारण व्हिडिओ आम्ही खूप मेहनतीने बनवतो. पूर्ण फिटिंग झाल्यानंतर टॉप तयार आहे, पाहू शकता. स्टायलिश टॉप तयार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.